आहात। यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जायकवाडी धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे। जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणी साठा 94.72% पोहोचलाय। गेल्या 24 तासात 7719 क्युसेकने पाण्याची आवक आहे। जायकवाडी धरण परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठवाड्याची जीवनदाहिनी म्हणजेच जायकवाडी नाथसागर, अथंग नाथसागर या ठिकाणी भरतोय आणि महत्वाचं म्हणजे 95% पाणी साठा या नाथसागरामध्ये आहे। मराठवाड्याला तारण्याचं काम किंवा मराठवाड्याची तहान भागवण्याचं काम हे जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर करतं आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर 95% पाणी साठा जो आहे तो जायकवाडी धरणामध्ये शिल्लक आहे। आवक जी आहे ती चालू आहे, त्यामुळे जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरू शकतं आणि त्यासोबतच जे दरवाजे आहेत ते खुले केले जाऊ शकतात आणि विसर्ग जो आहे तो केला जाईल। पण जर माझ्या मागे पाहताय तर पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर जिथं नजर जाईल तिथपर्यंत हे नाथसागर आपल्याला पाहायला मिळतंय आणि या नाथसागरातूनच मराठवाड्याची तहान भागवण्याचं काम केलं जातं। सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर काही जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचं प्रमाण पाहिलं गेलं, पावसाचं प्रमाण जर पाहिलं गेलं तर पाणी अतिशय कमी आहे, पाऊस अतिशय कमी आहे। त्यामुळे बऱ्याचशा जलसाठ्यांमध्ये पाणी पातळी जर पाहिली गेली तर ही अतिशय कमी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणचं हे नाथसागर जे आहे ते आता 95% आहे। ते म्हणजेच या वर्षीचं जे काही पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो मिटतोय। मात्र पाऊस कमी असल्या कारणानं काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाण्याची तीव्रता, पाण्याचं संकट जे आहे ते कायम आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।